आपली गाडी तेजापाशी ऑइल बदलीला लावल्या म्हणून घरला येताना तिचीच गाडी घेऊन आलो. तेजानं काय गाडी टॉपच ठेवल्या, त्यात काय विषयच नाही. दुकानात येऊन बघतोय तर तेजानं ऑइल बदली पण करूनच ठेवल्या. क्लच कांडी पण गाडीची तुटली होती, ती पण नवीन टाकली. गाडी आपली लय चांगली आहे, आपल्याला लय साथ दिली आहे. इरप्या काला टेकावर निघाला होता, म्हणला बंगल्याच्या बोर्ड फिटिंग साठी कसले तरी वायरा आणायच्या त्या. डायरेक्ट दुकानावर आलो की त्यासनी म्हटलं वायरा काढून ठेवा. पलीकडे रसाचा गाडा चालू होता. इरप्याला घेऊन हायवे क्रॉस केला की इथं आल्या आल्या 2 ग्लास सांगितलं आणि तिन्ही रस काढायला चालूच केलं. रस निघताना बघून आंब्याची आठवण आली. इतका रस पेला पण कधी त्याला पैसे दिलं नाही. इथं रसाचं पैसे दिलं नाही की नाही चपलानं डोक्यावरला कॅस आणि कॅस काढतील. रस आल्या आल्या तिची इट्टी करायला चालूच केलं. इरप्या पण ब्लॉगिंग करतो बरं का, तिच्या आयडी खाली मेन्शन आहे, जाऊन तुम्ही त्याला फॉलो करा. आता रस पेलोय म्हणल्यावर पैसे पण इरप्यालाच द्यायला लावलं की. वायरा तर घेतल्या, गाडीमध्ये आपली रस्त्यातच लावली होती. शिवजयंती असल्यामुळे चौकातल्या कार्यकर्त्यांनी एकच नंबर नियोजन लावलं या. घरात असं बिस्किटचा पुढे ठेवलेला दिसलं की नाही, अजिबात घरात राखायचं नाही. ती खिशात कोंबायचं आणि खाली वांडरासून टाकाय न्यायचं. परत घरातल्यांच्या शिव्या ऐकायच्या. काल पण वांडरासने बिस्किट टाकली, पण कालच्या पेक्षा आज वांडरांची तुफान गर्दी आहे. आणि बारकी पिल्ली आहे ती. बारकी पिल्लांच्या पिल्लाही नादाला लागायचं नाही, नाहीतर थोबाड्यात बसते त्या. एकच बिस्किट राहिलेलं, ती पण टाकलं आणि बिस्किटचा पुडा तर संपला. आता वांडार तर पाक कागदच खायला लागलंय.